मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रातही कोल्ड्रिंक सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानातील 18 चिमुकल्यांचा मृत्यू। औषधात विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप। केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा। शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्यांच्या नफ्यातून पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढले, त्यांना आता दाखवतो। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं। मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवारांची मागणी। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही। सरकारनं नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेच मदत करू। अमित शहांची ग्वाही। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत मिळणार। शिंदेंसह अजितदादांचं आश्वासन। राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही। शरद पवारांची टीका, तर काहींकडून आपत्तीचं राजकारण। टीकाकारांनी आधी आरशामध्ये पाहावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या। रामदास कदमांची पत्नी थेट माध्यमांच्या समोर। अनिल परबांचे आरोप फेटाळले। स्टोव्हमुळे माझा पदर जळाला होता। ज्योती कदमांनी सांगितला थरारक प्रसंग, तर परबांच्या विरोधात कोर्टामध्ये जाणार। रामदास कदमांचा इशारा। बच्चू कडू आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली। बच्चू कडू गुलाबरावांच्या पाळधी गावातून 40 गावकडे घरी आले असते तर स्वागत केलं असतं, गुलाबराव पाटलांनी डिवचलं। गौतमी पाटीलच्या कारचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर। भोर मुंबई मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ कार उभी। 2 जण खाली उतरल्याची दृश्य। यानंतर काही अंतरावरच कारनं रिक्षाला धडक दिलेली। जेलमध्ये टाकायला गौतमीनं कुठला मोठा गुन्हा केला? भाजप नेते पातळी सोडून बोलतायत। जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा। अपघात प्रकरणी कारवाईसाठी डीसीपींना केला होता फोन। विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द। महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी। अतिवृष्टीमुळे उपाययोजना करण्यात स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त। 3 टॅक तलावाची मातीची आवर भिंत खचली। गांधी विद्यालय परिसराला तलावाचं स्वरूप, तर रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाण्यातून नागरिकांचा प्रवास। पाकिस्तान व्याप्त काश्मीर हे भारतामधले एक खोली, जी कुणीतरी हिसकावली आहे आणि ती पुन्हा मिळवायची आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। उत्तर बंगाल आणि सिक्कीममधील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये बालासन नदीवरील लोखंडी पूल कोसळला, तर अनेक ठिकाणी भूस्खलन। एकूण 71 जणांचा मृत्यू। महिला विश्वचषकामध्ये भारताच्या लेकींनी पाकिस्तानला धूळ चारली। 248 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवरच गारद। सामन्यातील दमदार कामगिरीसाठी क्रांती गौडला सामनावीर पुरस्कार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।